काय झालं इंदू? भाऊजींची आठवण आली? मला एकटीला सोडून का गेले हे दोघं? अगं एकटी कुठेस तू? आम्ही सगळे आहोत ना. तुम्हाला हल्ली वेळ कुठे असतो माझ्यासाठी? म्हणजे तुमची सून आली ना आता. इंदू ती तुझी सून नाहीये का? मुळीच नाही. आईंना ज्या मुलीने एवढा त्रास दिलाय, जिच्यामुळे आईना घर सोडावं लागलं, जिच्यामुळे आईना स्वतःला कोंडून घ्यावं लागलं आणि जिच्यामुळे श्री आणि आईमध्ये एवढं मोठं भांडण झालं, त्या मुलीला मी सून मानू शकत नाही. श्रीने तिच्याशी लग्न केलं म्हणजे झालीच ना ती आपली सून. कायद्याचं नातं आणि मनातलं नातं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आपण हा भेद कशाला करायचा? पदरी पडलं ते पवित्र झालं म्हणायचं झालं. हे आईंना सांगाल? आईंच्या पुढे माझं काही चालत असतं तर काय पाहिजे होतं? म्हणूनच जोवर आई तिला सून मानत नाही तोवर मीही मानू शकत नाही. आणि तू हे श्रीला सांगू शकतेस? नाही सांगू शकत. तेच ना, श्री आणि आई यांच्यामध्ये आपली ना धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली बघ. पण वहिनी, आई म्हणतायत ते बरोबर आहे ना? ते मला नाही माहिती इंदू. मी आपल्या मुलाला हवं तसं, त्याला बरं वाटेल असं वागायचा प्रयत्न करते झालं. आई श्रीसाठी जो विचार करतायत तो आत्ता श्रीला पटत नसला तरी तो श्रीच्या हिताचाच आहे. हे कधीतरी श्रीला पटेल. त्याला पटेल तेव्हा पटेल, पण म्हणून आतापासून तिच्याशी वाईट का वागायचं आपण? सायलीचं आठवतंय ना वहिनी? कशाला उगाच त्या मुलीला जीव लावायचा? त्यापेक्षा जरा अंतर ठेवून वागलो तर नंतर होणारा त्रास तरी कमी होईल. मला नाही असं जमत. म्हणजे तिच्याशी नाही, कोणाशीच नाही जमत. मला आपलं वाटतं की माणसांना धरून राहावं आपण. वहिनी, श्रीवर माझा सुद्धा जीव आहे, पण जे तुटणार आहे असं आईंना वाटतंय त्या नात्यात कशाला अडकून राहायचं? आणि आईंना जे वाटते ते बरोबरच असणार. आधी अडकण्याचा त्रास, मग तुटण्याचा. त्यापेक्षा अंतर ठेवून वागलेलंच बरं. वहिनी, वहिनी मला माफ करा. चुकलं माझं. उगाच बोलले मी तुम्हाला. पण मला पण वाईट वाटलं हो. नेहमी तुम्ही दुसरा चहा माझ्या बरोबर घ्यायचात. आता ही मुलगी आल्यापासून तुम्ही मला विसरूनच गेलात. तिच्या बरोबरच होतो तुमचा चहा. मुद्दाम नाही करत, पण चुकलं माझं. नाही नाही, खरं तर माझंच चुकलं. उगाच बोलले मी तुम्हाला. तुम्ही नका ना डोळ्यातनं पाणी काढू. तू बोललीस म्हणून नाही ग, पण आपल्या घराला जो संसार न टिकण्याचा शाप आहे ना, त्याचं वाईट वाटतंय. आईंची माणसांची पारख कधी चुकत नाही, हे जरी खरं असलं. आणि ती खरंच जरी तशी असली तरी मनाला एक वेडी आशा आहे ग, की टिकेल. निदान स्त्रीचा तरी संसार टिकेल. आशा फार वाईट असते हो वहिनी, पण जे अटळ आहे ते स्वीकारलं तर त्रास तरी कमी होतो ना. श्रीच्या काळजीनं रात्र झोप लागत नाही ग मला. मलाही झोप नाही हो लागत वहिनी. ही बॅद एकदाची टळली ना की सगळं सुरळीत होईल. आई पण पूर्वीसारख्या होती आणि आपल्या घराची घडी ना नीट बसेल. काय होईल ते भगवंतालाच माहित. पिंट्या, जरा चहा टाकशील का? अरे काय बोलते मी? चहा टाकशील का माझ्यासाठी जरा? चालेल. माझ्यासारख्या नालायक मुलाच्या हातचा चहा चालेल का तुला? हो, आयता चहा मिळाला ना तर मला कुणाच्याही हातचा चालेल. काय रे? अरे काल बोलले त्याचा फणकारा आलाय की काय तुला? पण आईचे शाप म्हणजे ना आशीर्वादच असतात. आईची सेवा कर, खूप मोठा होशील. आई, उशीर होतोय मला, थांब जा. उशीर व्हायला तुला कुठे ऑफिसात जायचंय का? हा, नाक्यावर जाऊन टवाळक्याच करायच्या आहेत ना? सकाळी जो निघतोस तो रात्री 12ला घरी उगवतोस तू. जानू गेल्यापासून तुला विचारणारं कोणी नाही ना, असं झालंय तुझं. आणि काय म्हटलं मी तुला? पैसेवाल्या मुलीशी लग्न कर.
ह्याच्यात काय चुकलं माझं? उगीच डोक्यात राग घालून घ्यायची म्हणजे काय? आई तुला मी सांगितलं. तुम्ही आलात? का ग? तू पण मला घालवायलाच निघालीस की काय? मी आपलं सहज विचारलं. बाबा हम्म. तुम्हाला चहा देऊ? हो दे. मला दे चहा. तुला गोडाचा शिरा करता येतो का? हो. मग कर बाई जरा. निदान तोंडाला चव तरी येईल माझ्या. सणासुदीचं नवऱ्याला आणि पोराला सोडून गेले. नसते गेले ना तरी बरं झालं असतं. तू बघत काय उभी राहिलीयस? तू जा ना, तुझ्या कामाला लाग ना. हो. दादाने ना फसवलं मला. त्याला सांगून आले मी आता तुझ्यासाठी मेले. मला मिस कॉल पण देऊ नकोस. आणि त्याचा फोन आला म्हणजे? तो कसला फोन करतोय? मुलखाचा चिकटतो. हे आई, मामा त्याची पेटी इथेच विसरून गेलाय. असू दे, काय असणार आहे त्याच्यामध्ये? लोकांच्या चोरलेल्या वस्तू. बघू का मी? नाही नको. दुसऱ्याची वस्तू आहे ना, आपण हात लावायला नको. तो आला की बघू. तो कसला येतोय परत? त्याला मिळालाय आता डबोल. तरी नको. येतो मी. पिंट्या काय हो, तुम्हाला काय वाटतं? कुठे जात असेल तो? ऐकून न ऐकल्यासारखं करणार तुम्ही. बाबा अगं आई गो, काय ग? मला काय मधुमेहाचा त्रास आहे का? हा, असला कसला बिन साखरेचा चहा केलास तू? बिन साखरेचा नाहीये, साखर थोडी कमी घातली. नाही, छान झालाय. बरोबर आहे. मला वाईट वाटलं ना, मग तुम्ही चांगलं म्हणणारच. अगं नाही, खरंच छान झालाय. हो का? पानचट पाण्यासारखा झालाय नुसता. जानू कसा सुंदर चहा करायची. नाही आवडला का तुम्हाला? अजिबात नाही. ठीक आहे, मग पुढच्या खेपेस तुमचं तुम्ही करून घ्या. हो का? मग तुला कशाला ठेवलंय आम्ही? हे बघा, माझं काम फक्त स्वयंपाकाचं आहे. म्हातारा माणूस म्हणून मी बाबांना स्वतः चहा करून देते. त्यांच्यावर तुम्हाला चहा दिला तर तुमच्या उलट्या बोंबा. मला नाही तुमचा चहा करायला जमायचं. असा कसा करून द्यायचा जमणार नाही म्हणतेस? हा, आम्ही काय तुला फुकटचा पगार द्यायचा का? अगं पगार दिलाय कुठे अजून आपण? हो, पण देणारच आहोत ना आपण तिला. अगं ती चांगलं काम करतीये ना, करू दे की. मध्ये मध्ये खोडा कशाला घालतीयेस? मी खोडा घालते? हा, ही दीड दमडीची बाई मला उलट सुलट बोलते, ते दिसत नाहीये तुम्हाला? आणि तिच्या समोरच तुम्ही माझा अपमान करताय. माझी किंमत पण ठेवत नाहीयेत. अहो, कुठे फेडाली बाप? तो भाऊ एक तसला वैरी निघाला आणि तुम्ही हे असे. काय म्हणावं काय मी माझ्या कर्मदरिद्री नशिबाला? अहो, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेता जीवाला? काय सांगू मी तुला माझं नशीब? या माणसाने ना माझ्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलंय. नाही हो, खूप गरीब आहेत ते. ते बिचारे तुमच्या आयुष्याचं काय वाटोळा करणार? तुला काय ग माहित? पक्का कारस्थानी माणूस आहे हा. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. असं असेल ना ताई, तर जे मी 2 दिवसात त्यांना ओळखलं ना, ते तुम्ही 20 वर्षात त्यांना नाही ओळखू शकलं. हो का? आणि तुला कोणी सांगितलं आमच्या घरच्या भानगडीमध्ये नाक खुपसायला? हा, चल निघ. काही गरज नाही मला तुझी. सांगितलेलं कळत नाहीये तुला? हे बघा, मी ह्या माणसाकडे बघून इथं कामाला राहिले होते. हो का? मग आता माझ्याकडे बघ आणि निघ. एक मिनिट. शांता गेली तर रोजचा स्वयंपाक करणारे कोण? अगं अगं, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मी काय सांगत होते तुला? हा, चहा जरा नीट कर, एवढंच बोलले ना मी तुला. दुसरं काही बोलले का मी तुला? चहा फक्त नीट कर. आपण कसं, आपलं काम बरं की आपण बरं. उगीच दुसऱ्यांच्या कामामध्ये कशाला ढवळाढवळ करायची? नको त्या गोष्टींमध्ये नाक तरी कशाला खुपसायचं? नाही का? जा जा जा, तू तुझ्या कामाला लाग जा. शांता, कप बशी कोण घेऊन जाणार? आले.
खूप गोड होता अमृत. त्याच्या बारशाला गेले होते ना मी. कल आघावी होतं पोर. इंदू वहिनी 1-2 दिवस माहेरी गेल्या होत्या. अमृत आजीशिवाय आणि बाबांशिवाय राहायचा नाही, म्हणून इंदुबाईंबरोबर नव्हता गेला. त्याच्या बाबांनी नवीन गाडी घेतली होती. इंदुबाईंना सरप्राईज द्यायचं होतं त्यांना. आई म्हणत होत्या सरप्राईज दे, पण तू ड्राईव्ह करू नकोस. नाहीतरी ड्रायव्हर घेऊन गेले असते तरी जे होणार होतं ते टळलं नसतंच. अमृत आणि त्याचे बाबा गाडीत होते आणि एक ट्रक डिवायडर फोडून त्यांच्या गाडीवर आलं. श्रीने अडवलं नसतं ना तर इंदुबाईंनी नसत्या सावरल्या. किती लहान होता आमचा श्री आणि एवढा शहाणपणा कुठून आला त्याच्यात माहित नाही ग. कौतुकच आहे पण मोठ्या आईंचं. अख्खं आयुष्य नवऱ्याशिवाय जगणं किती कठीण आहे. काय माहित. मी एक क्षणही नाही जगू शकणार श्रीशिवाय. त्याच्या बरोबरच जाईल, आधी नाही नंतर नाही, बस त्याच्या बरोबर. ताई काय झालं? नेहमीच. आई तुम्ही रडलात का? नाही ग, रडेन कशाला. ताई खरं सांग, रडलीयस ना तू? नाही जान्हवी, तुझ्या नोकरीबद्दल मी आईंशी उद्या बोलेन. हा, अगदी तुमच्या वेळेप्रमाणे बोला, काही हरकत नाहीये. नाही ग, बोललंच पाहिजे ना, म्हणजे तुझाही जीव रमेल जरा. तुला सवय आहे ना ऑफिसला जायची. बोलेन लवकरच. काम पडले. त्या मुलाला काही काळ वेळ आहे का नाही? सकाळी तोंड काळं केलेलं आहे, तर आता रात्र झाली तरी परत आलेला नाहीये. कुठे जातो, काय करतो तेव्हाच ठाऊक. फोन पण लागत नाहीये. काय समजायचं काय आम्ही? अहो, जानूला तरी फोन करू का? तिला बिचारीला कशाला काळजीत टाकायचं. काही नको फोन करू, येईल तो. पण कधी? हा, हे सकाळी गेलेलं आहे, न जेवण न खाण. पोराची काहीतरी काळजी आहे की नाही तुम्हाला? हे बघ, करायची ना तेव्हा काळजी केली मी. तेव्हा तुमची माया उतू चालली होती. पोराला वाढवणं म्हणजे त्याचे फक्त लाड करणं अशी समजूत होती तुझी. मी जरा कुठे त्याला बोललो तर कचा कचा भांडायचीच माझ्याशी. झालं, त्याला कळलं आई ही आपली ढाल आहे. आता तर त्याचं बोलायचंही वय राहिलेलं नाही. आता काहीही राहिलेलं नाहीये आपल्या हातात. अहो, स्वतःच्या पोटच्या पोराविषयी बोलताय तुम्ही. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही त्याच्याबद्दल? बाप म्हणून जे काय वाटायला हवं ना ते सगळं वाटतंय मला. मला फक्त एवढीच जाणीव झालेली आहे की आता करू म्हणून त्याच्यावर संस्कार करणं शक्य नाही. संस्कार करायला सांगतच नाहीये मी, पण साधी काळजी पण वाटू नये का बाप म्हणून, ते बोलतेय मी. काही माया आहे की नाही पोराविषयी? मला मायेचं प्रदर्शन नाही करता येत. जे काय वाटायचं ना ते सगळं वाटतच आहे मला. पण आत्ताच्या त्याच्या या वागण्यासाठी त्याला दोष देण्यापेक्षा स्वतःलाच जबाबदार मानतोय मी. हे असं नुसतं बोलून तो घरी येणार आहे का? मग आकांतांडव करून तो घरी येणार आहे का? सुरू करा तुमचा आकांतांडव. हा, सुरू. चैनच पडत नाही का हो तुम्हाला मला टोचून बोलल्याखेरीज? मी तुला काहीही बोललेलो नाहीये बाई. पिंट्या येईल, जरा धीर धर, शांत राहा, एवढंच बोललो मी. हल्ली उशिराच येत होतो. काय हो, कुठे जात असेल तो इतका वेळ? भलती सलती संगत तर लागली नसेल ना त्याला? व्यसन? हो, अहो जुगार बिगार खेळत नसेल ना तो?
ती नको काळजी करू. जुगारात हरण्यासाठी काही नाहीये त्याच्याकडे. सौभाग्यवती, काय झालंय? काही नाही. कोणी काय बोललंय का तुला? नाही नाही नाही. मग कसला विचार चाललाय मिसेस? मोठ्या आईंचा. मोठ्या आईचं काय? त्यांनी एकट्यांनी आयुष्य कसं काढलं रे? एकटी कुठे आहे ती? आपण सगळे आहोत ना तिच्या बरोबर. तसं नाही रे. नवरा शेवटी नवरा असतो ना. आणि मूल स्वतःच्या मुलाला म्हणजे त्याचा मृत्यू कसा अनुभवला असेल त्यांनी. श्री पिंट्या काही वर्षांनीच लहान आहे माझ्यापेक्षा. म्हणजे मूल आहे रे आमच्या घरातलं. त्याला दुखलं खुपलं तरी त्रास होतो मला. मोठ्या आईंनी त्यांच्या मुलाचा मृत्यू कसा झेलला असेल. ए वेडाबाई, का रडतीयस? रडायचं नाही. मला कल्पनाच करवत नाहीये रे श्री. नाही, तू कल्पना करूही नकोस. खूप त्रास झाला होता मोठ्या आईला. तो सगळा त्रास ना मी लहानपणी पाहिलाय. महादेव्यातनं जावं लागलंय तिला. पण सावरली. काळ हे सगळ्यात मोठं औषध असतं जान्हवी. सगळ्यात जालिम औषध. आणि आपलं एखाद्यावर कितीही प्रेम असलं ना तरी आपला माणूस एकदा सोडून गेलं की गेलंच, ते नाही परत येत. पण म्हणून मागे राहिलेल्या माणसांनी जगणं सोडून कसं चालेल? माझ्याशिवाय जगू शकशील? नाही, मी असा विचारही मनात येऊ देत नाही. मी कायम आपल्या दोघांना सोबत पाहतो. मी पण असा विचारच करू शकत नाही. म्हणजे मला तर माझं आयुष्यच दिसत नाही श्री आता तुझ्याशिवाय. नाही नाही, असा विचारही नाही करायचा. मनामध्ये एकदा का एखादी गोष्ट रुजली ना तर मग मन त्यालाच धरून बसतं. म्हणून आपण आनंदात राहायचं, हिमतीने जगायचं. आणि उद्या दुर्दैवाने मला काही झालंच. श्री प्लीज असं बोलूही नकोस. वेडे, नुसतं बोलण्याने मी काय मरणार आहे का लगेच? प्लीज ना, नको तू असं बोलूस. मला त्रास होतोय. नाही, असा कुठलाही विचार करत बसायचं नाहीयेस तू जान्हवी. मी खरंच तुझ्याशिवाय नाही जगू शकत. जान्हवी, तुला कोण सांगतंय माझ्याशिवाय जगायला? आणि त्या यमाची हिंमत होणार नाही मला हात लावायची. त्या सत्यवानाला घेऊन गेल्यानंतर सावित्री एकटी गेली होती यमाला त्रास द्यायला. इथे मला हात लावला ना तर माझी बायको येईलच, पण माझ्या 6 आया पण येतील मागोमाग. यम म्हणेल की बाबा रे श्री तू नकोस, पण त्या 6 बायकांना आवर. काका, मी काय म्हणतो, पिंट्या येईल इतक्यात, तुम्ही नका काळजी करू. तुला तरी काही बोलला का रे कुठे जातोय ते? नाही, आमचं इतक्यात काही बोलणं नाही झालंय. पण मग तुला काही अंदाज आहे का की कुठे जाऊ शकतो तो? नाही, मला नाही कल्पना. त्याच्या सगळ्या मित्रांना सुद्धा फोन करून झाले. आता कुठे शोधायचा या पोराला? आपण एक काम करूया, जानूला फोन लावूया. कदाचित तिच्याकडे तर गेला नसेल ना? नाही नाही, तिच्याकडे गेला असता तर तिने लगेच कळवलं असतं आपल्याला. तेवढी जबाबदार आहे ती. अरे देवा, असं कसं झालं? माझ्या पोराला कोणी पळवून तर नेलं नसेल ना? काय करू मी आता? देवा, अरे कुठल्या पापाची शिक्षा देतोयस तू मला? आता तोंडाशी आलेला पोरगा माझा. तू जरा हळू बोल. शेजारी पाजारी झोपले. लोक झोपलेत. लाजा वाटायला पाहिजेत त्यांना झोपायला पांघरुणं घेऊन. आणि तुम्हाला फार कौतुक ना तुमच्या त्या रघु अण्णांचं. साधं विचारायला तरी आले का ते? काय झालंय त्यांना ठाऊक आहे का? तर ते येतील विचारायला आपल्याला. काय झालंय हे त्यांना सांगितल्याशिवाय का कळणार आहे की आपल्या घरावर काय संकट कोसळलंय ते? काही संकट कोसळलेलं नाहीये. तू उगाच पराचा कावळा करू नकोस. आपला तळणा ताटा पोरगा एवढी रात्र झाली तरी घरी आलेला नाहीये. त्याला शोधायचं सोडून तुम्ही वर मलाच दुष्ट देताय. काय म्हणायचं काय तुमच्या या थंडपणाला? काकू, प्लीज तुम्ही शांत व्हा.
काकू हे बघा, पिंट्या त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारत बसला असेल. काय होतं, मुलं मुलं गप्पा मारत बसले की त्यांना वेळेचं भान नाही राहत, किती वाजले कळत नाही त्यांना. त्यामुळे त्याला लेट होत असेल. येईल पिंट्या इतक्यात, नका काळजी करू तुम्ही. नाही, तू आधी जानूला फोन लाव बरं, आत्ताच्या आत्ता लाव. तिला कशाला काळजीत टाकताय? अहो, पोराचं काही बरं वाईट झालं तर आपण काय करणार आहोत सांगा ना मला. तू फोन लाव रे तिला आधी. मीच लावला असता पण माझ्या फोन मध्ये पैसे नाही आहेत. हे तर मिस कॉल दिला असता ना. नाही तू थांब. एवढ्या रात्री तू फोन करणं बरं दिसणार नाही, मी लावतो. हळू. बाबा. हॅलो बाबा. हॅलो.